नमस्कार. मी उद्धव धारणे, DMM MSRLM धुळे. या संदर्भात मानव विकास संदर्भात आणि त्या अंतर्गत घेण्यात आलेल्या मशिनरींच्या संदर्भात काही तक्रारी काही बचत गटांनी केल्याच्या आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. त्यांनी ज्या तक्रारीत जे म्हटलेलं आहे की यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे वगैरे या बाबतीत त्यांनी जे म्हटलेलं आहे, परंतु जे शासनाचं अनुदान आणि लाभार्थी हिस्सा हा पूर्णपणे बचत गटांना दिलेला जातो. शासनाचं अनुदान ज्या वेळेला शासनाच्या खात्यात येतं, म्हणजे मानव विकास कार्यालयाकडनं ते जिल्ह्याच्या बँक खात्यात येतं आणि बँकेच्या खात्यातून ते बचत गटाच्या किंवा ग्रामसंघाच्या खात्यात दिलं जातं आणि खात्यातूनच त्यांनी ते वेंडर किंवा जो संबंधित ज्यांच्याकडनं त्यांना मशिनरी घ्यायच्या आहेत त्यांना ते वितरित करायचं असतं. त्या ज्या काही मशिनरी त्यांनी स्वतःहून ज्या घेतलेल्या आहेत त्या पद्धतीची ज्यांनी DBT पद्धतीने त्यांनी जी काही खरेदी केलेली आहे त्याच्यामध्ये हा पूर्णपणे हा गटांचा लूक असतो किंवा गटांनी त्याच्यामध्ये पूर्णपणे कुठल्या मशिनरी त्यांना फक्त युनिट ठरवून दिलं जातं की ह्या युनिटमध्ये तुम्हाला हे युनिट चालवण्यासाठी जेणेकरून रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून तुम्हाला हे साहित्य तुम्ही घेऊ शकता, ते घ्यायला पाहिजे. तेवढ्याच किमतीच्या त्या मशिनरींची मान्यता घेतली जाते आणि त्या पद्धतीने त्यांना पूर्णपणे तांत्रिक मान्यता, प्रशासकीय मान्यता परिपूर्ण करण्यात येऊन ती निधी त्यांना वितरित करण्यात येतो आणि लाभार्थी हिस्सा आणि स्वतःचा राज्य हिस्सा आपला म्हणजे शासन अनुदान अशा पद्धतीने त्यांनी ते वितरित वेंडरला करायचं असतं. जेव्हा ज्यांच्याकडून त्या मशिनरी खरेदी करतात त्यांच्याकडनं त्यांना ते निधी वितरित करायचा असतो. आता याच्यामध्ये महिलांनी सरळ म्हटलेलं आहे की आम्हाला आमच्याशी चुकीच्या पद्धतीने बोलले किंवा आम्हाला कार्यालयातून हाकलून दिलं किंवा हुसकून दिलं, अशा कुठल्या प्रकारचं महिलांसोबत असे गैरवर्तणूक कोणीच करत नाही किंवा जिल्हा अभियान व्यवस्थापक म्हणून या नात्याने मी गेल्या 14 वर्ष अभियानामध्ये काम करतो आहे. 1,50,000 महिला काम करत आहेत अभियानामध्ये आणि 1,50,000 महिला एकही असे म्हणणार नाही की जिल्ह्यातल्या किंवा अभियानातले व्यक्ती हे आमच्याशी गैरवर्तणूक किंवा चुकीच्या पद्धतीने बोलतात, असं कधी होत नाही. ज्या महिला इथं तक्रार घेऊन येतात त्यांचं 100% निरसन इथं केलं जातं. त्यांचं 100% निरसन केलं जातं. त्याच्यानंतर ज्यांनी यांच्या संदर्भात ज्या काही वेंडरच्या काही तक्रारी असतात ते इथं कार्यालयात आले असते, त्यांच्या तक्रारीचं निरसन करण्याचा याच्या आधी पण प्रयत्न केलेला आहे. परंतु 1-2 जणांचा तो प्रयत्न जो यशस्वीरित्या आम्ही त्यांचा ज्या महिला इथं तक्रार घेऊन आल्या होत्या त्यांचं सुनिरसन झालेलं आहे. आणि त्यानंतर आता ही जी नवीन तक्रार ज्या काही महिलांनी केलेली आहे त्यांना मी आता पहिल्यांदाच व्हिडिओमध्ये बघतो आहे. तो त्या महिला सुद्धा ज्या ताईंनी इथं येऊन जर तक्रार मांडली असती, त्यांचं जे काही म्हणणं आहे तर वेंडरला आपण कार्यवाही योग्यरित्या ती प्रशासकीय दृष्ट्या जी काही कार्यवाही आहे ती केली असती आणि त्यांचा प्रश्न हा सुटला असता. परंतु यांनी जी तक्रार जी केलेली आहे फसवणुकीची वगैरे ही पूर्णपणे धादांत खोटी आहे. त्यात काहीही त्याच्यात म्हणजे फसवण्यासारखं किंवा लुबाडणूक करण्यासारखं असं काही नाही. त्यांचे जे काही प्रश्न राहिले असते त्यांनी इथं येऊन प्रत्यक्ष महिलांनी सांगितले असते ते पूर्णपणे सॉल्व्ह झाले असते. जो काही वेंडर आहे त्याच्यावरती आपण कार्यवाही केली असती, त्याच्याकडनं ते पूर्णपणे मशिनरीच्या ज्या काही समस्या आहेत त्या दुरुस्त करून घेतल्या असत्या. परंतु ही केलेली तक्रार ही पूर्णपणे खोटी आहे, एवढंच मला या निमित्ताने म्हणायचं आहे. काही मशिनरी 25-25 हजाराच्या आहेत, त्यांना जास्त वाढवून देण्यात आले असं देखील त्या संदर्भामध्ये भ्रष्टाचार झालाय. तसं बिलकुल होणार नाही किंवा तसं झालं असतं तर ते सुरुवातीलाच आपण त्यांनी आम्हाला सांगितलं असतं तर ती कार्यवाही केली असती. परंतु म्हणजे महिलांना उद्योग मिळावा, काम व्हावं त्याच्यासाठी हे इतर तालुक्यामध्ये ह्याच्यातून महिला उद्योजक होत आहेत. मशिनरी 25-25 हजाराच्या असतात, त्यांचे रक्कम जास्त दाखवले. काय वाटतं नियम रेग्युलर बिल हा वेंडर किंवा कोणतीही व्यक्ती असेल तर तो शासनाला साहित्य पुरवत असताना तो जीएसटी प्रमाणे त्याचं जीएसटी तो स्वतः भरत असतो आणि त्याची पूर्णपणे त्याची खात्री केली जाते. असं असताना असं होणार नाही. जर महिलांना असं काही वाटत असेल तर त्यांनी संपर्क साधला असता तर साधावा आणि असं काही असेल तर त्यांची ती शंकेचं निरसन हे 100% केलं जाईल. तो काही विषय नाही. परंतु आमच्या माहितीनुसार असं होणार नाही. जर तसं काही त्यांच्या निदर्शनात आलं असेल त्यांनी कार्यालयाशी डायरेक्ट आपला संपर्क साधला असता तर त्यांना नक्कीच त्याच्यामध्ये समाधानकारक त्यांना त्याच्यामध्ये सोल्युशन सापडलं असतं किंवा ते समाधान त्यांचं झालं असतं. या विषयावर त्याच्या आधी फक्त जिल्ह्याला माहितीच्या अधिकारासंदर्भात माहिती मागितलेली आहे. ती खाली आपण तालुक्या कक्षाला त्या मशिनरी संदर्भातलं स्पेसिफिकेशन काय आहे त्याची माहिती मागवण्यासाठी खाली तालुक्या कक्षाला आपण कळवलेलं आहे. त्यांच्याकडनं अजून माहिती अप्राप्त आहे. ती माहिती आल्यानंतर आपण माहितीच्या अधिकारामध्ये जो काही संबंधित आहे त्यांना आपण ते देणारच आहे. परंतु याबद्दलची त्यांनी प्रत्यक्ष खात्री स्वतः येऊन हे केलं असतं, तक्रार आमच्याकडे मांडली असती तर त्याचं निरसन हे 100% झालं असतं. त्यांचं असं म्हणणं आहे
जे कर्मचारी त्यांच्यावर आरेवारीची भाषा करतात, अनेक अधिकारी त्यांच्याशी आरेवारीची भाषा करतात, वेळोवेळी चूक करतात, काय सांगणार? आता या माझ्या पश्चात कोणी त्यांच्याशी आरावी केली असती तर त्यांनी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा प्रकल्प संचालक यांच्यासोबत संपर्क साधून तक्रार केली असती. परंतु अभियानातला एकही व्यक्ती असं कोणत्याच महिलेसोबत आरेरावीची भाषेत बोलत नाही किंवा असं कोणी करत नाही. तर मात्र जर त्यांच्या असं काही लक्षात आलं असतं तर ही प्रत्यक्ष महिलांसोबत बोलून आणि कोण आहे ते चौकशी करून ती कार्यवाही केली असती. परंतु तसं काही झालेलं नाही. हे मला तरी म्हणजे ठामपणे मी निश्चितपणे सांगेल की असं कुठलाही व्यक्ती त्यांच्याशी आरेरावीची भाषेत कोणी महिलांसोबत बोलत नाही किंवा बोललेलं नाही. या कामामध्ये म्हणजे गैरव्यवहार करण्यासाठी अधिकाऱ्यांच्या काही विशेष देखील या ठिकाणी इन्व्हॉल्व केले गेले, त्याचमध्ये आपण काय सांगणार? नाही नाही, बघा या अधिकाऱ्यांच्या मिसेस याच्यात कोणाचं बघा त्याच्यात त्यांच्या महिला अधिकाऱ्यांच्या मिसेसचा येण्याचा काय संबंध? या अधिकाऱ्यांच्या कारण हा विषय हा ऑफिसचा कार्यालयाचा आहे. कार्यालयातला विषय कार्यालयातच मिटला पाहिजे किंवा तो कार्यालयाशी संबंधित आहे. करत आले त्यांच्या सांगण्यावरून असं झालेलं आहे. त्यांच्या नावावर फायदा घेता नाही, लोकांवर असं त्यांचं तसं कुठल्याही प्रकारचं होत नाही. झालं असेल तर त्यांनी लक्षात निदर्शनात आणून द्यावं, त्याच्यावरती 100% कार्यवाही होईल. तसं काही होत झालेलं नाहीये आणि आतापर्यंत तसं काही निदर्शनात आमच्या तरी आलेलं नाहीये. असं वाटतं वेंडर किंवा आमचा असा मिलीभगत हा विषय नाहीये. प्रत्येक गोष्ट ही प्रशासकीय दृष्ट्या योग्यरित्या जाचून पारखून हे अहवाल त्याचे तांत्रिक मान्यता, प्रशासकीय मान्यता या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात. त्यामुळे हा कुठल्याच वेंडर सोबत आमचा संबंध आहे असं कुठंच स्पष्ट होत नाही किंवा असं कधी होणार नाही.